हो, बाजारात मिळणारा भडंग तर सगळेच जण खातात. पण हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट घालून असा झणझणीत, कुरकुरीत भडंग कधी खाल्लात का? एकदा बनवला की पुन्हा पुन्हा हाच बनवाल. शेवटी मी एक छोटी ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे भडंग बराच वेळ कुरकुरीत राहणार आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरीत, झणझणीत आणि चटकदार भडंग बनवणार आहोत. चला, इथं बघा, आपल्याला चिवडा बनवण्यासाठी इथं अर्धा किलो भडंग लागणार आहे. आता इथं भडंगच्या ऐवजी तुम्ही जरी साधे मुरमुरे जरी घेतले ना तरी सुद्धा चालेल. बघा, अर्धा किलो इथं मी भडंग घेतलेला आहे. त्याच्यासाठी पाव किलो हा म्हणजे मका पोहे घेतलेले आहेत. अर्धा किलोसाठी पाव किलो मका पोहे परफेक्ट प्रमाण आहे. पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे चिवड्यामध्ये टाकण्यासाठी बघा, जे छोटे शेंगदाणे असतात तर ते घ्यायचे आहेत. 200 ग्रॅम इथं मी खोबरं घेतलेलं आहे. ते एकदम छोट्या-छोट्या आणि पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे. असे उभे काप कट करून घेतलेले आहेत. नंतर बघा, इथं जवळपास 200 ग्रॅम मी डाळवं घेतलेलं आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 चमचे लसणाची पेस्ट घेतलेली आहे. लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर असा. कढीपत्ता धुवून आणि सुकवून घेतलेला आहे. नंतर आपल्याला चिवडा मसाला लागणार आहे 1 पॅकेट. आता सर्वात अगोदर इथं आपल्याला हे जे मुरमुरे आहेत तर ते मुरमुरे चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आणि मका पोहे आहेत ते सुद्धा चाळून घ्यायचे आहेत. आता इकडं मी ताजी हिरवीगार अशी कोथिंबीर 2 गड्ड्या घेतलेली आहे. ती स्वच्छ अशी करून निवडून घेतली आणि कट करून मी बघा ती धुवून अशी चाळणीमध्ये मध्ये नितळण्यासाठी ठेवलेली आहे. तेल इकडं कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता तेल कडकडीत असं गरम झालं की नाही कसं चेक करायचं? 2 पोहा याच्यामध्ये घालायचे. तळून पटकन वरती आले की समजायचं तेल कडकडीत गरम आहे. नंतर पोहे आपल्याला मका पोहे तळून घ्यायचे आहेत. साधी आणि सोपी रेसिपी आहे, पण चवीला भन्नाट चवीची आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने हा चिवडा नक्की बनवून बघा. आता इथं सुरुवातीला बघा, मका पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि मी जे हे भडंग आहे, मुरमुरे आहेत तर ते एका टोपल्यामध्ये घेतलेले आहेत चाळून. नंतर बघा, आपल्याला मका पोहे तळले की नंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मका पोहे तळत असताना थोडीशी हाय ठेवायची होती. तर म्हणजे हाय ठेवून त्याच्यावर तळून घ्यायचे होते आणि तर मका पोहे तळून झाले की नंतर शेंगदाणे तळून घ्यायचे. आता शेंगदाणे, सुकं खोबरं, डाळवं वगैरे बाकीचे जे साहित्य तळून घेत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला थोडीशी कमी ठेवायची आहे. शेंगदाणे तळून घेतले, नंतर काढून घेतलेले आहेत. आता परत सुकं खोबरं तळायचं आहे. सतत हलवायचं आहे आणि सुकं खोबरं हे जास्त लाल रंगावर तळून घ्यायचं नाही. अगदी थोडंसं तांबूस रंग झाला की पटकन काढून घ्यायचं. कारण तळून आपण म्हणजे तेलातून काढलं ना तरी सुद्धा त्याची तळण्याची प्रक्रिया चालू असते. मग ते जास्त डार्क होतं. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं कलर चेंज झाला की काढून घ्यायचं. नंतर डाळ आपल्याला अगदी हलकंसं आपल्याला काही सेकंदच तेलामध्ये परतून म्हणजे तळून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. आता कढीपत्ता हा मी झाडावरचा ताजा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असाच एखादं पान वगैरे खराब असतं, कीड लागलेली वगैरे जाळी लागलेली असते तर ते काढून टाकायचं. चांगला निवडून घेतला, धुवून घेतला, सुती कपड्यावर सुकू घातला आणि नंतर सुती कपड्याने असा पुसून कोरडा करून घेतला. नाहीतर ओलसर जर असलं ना तर तेलामध्ये तळताना तेल उडण्याची दाट शक्यता असते. म्हणून बघा, कढीपत्ता मी हा सुकवून घेतला आणि कोरडा करून नंतर तळून घेतला. नंतर कोथिंबीर सुद्धा बघा मी अगोदर चांगली धुवून नितळत जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता कोथिंबीर सुद्धा आपल्याला चांगली अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा चिवडा मध्येच कसं काय केला? तर माझी मुलगी हॉस्टेलला जाणार होती. तर मी याच्या अगोदर एक जवसाच्या चटणीची रेसिपी टाकली होती. तर ती जवसाची चटणी सुद्धा मला माझ्या मुलीला हॉस्टेलला राहते ती. तर मग तिला देण्यासाठी मला ती बनवायची होती. म्हणून मी अगोदर बऱ्याच अशा जवसाच्या चटणीच्या रेसिपी वेगवेगळ्या चटण्यांच्या केलेल्या होत्या. तरी सुद्धा मी ती रेसिपी केली.
तर मला तिला देण्यासाठीच हा चिवडा पण बनवायचा होता. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी साधी आणि सोपी आणि झटपट बनणारी चिवड्याची रेसिपी सुद्धा शेअर करावी म्हणून मी ही रेसिपी बनवली. नंतर बघा कोथिंबीर तळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. आता मिरची ही पटकन अशी तेलामध्ये टाकली की पटकन त्याचा असा ठसका उठतो, म्हणजे ठसका येतो. तर तो येऊ नये त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट टिप्स म्हणजे थोडंसं आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे तेलामध्ये, त्या मिरचीमध्ये. म्हणजे ती अजिबात असं तेलात तळताना तिचा ठसका येत नाही. नंतर लसणाची पेस्ट घालायची आहे. आता लसण आणि हिरवी मिरची चांगली कुरकुरीत झाली की ती काढून घ्यायची. नंतर गॅस बंद करायचा आहे आणि जास्तीचं तेल होतं तर ते मी काढून घेतलं आणि नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, लाल तिखट घालायचं आहे, चिवडा मसाला घालायचा आहे, धनेपूड घालायची आहे, हिंग घालायचा आहे आणि हळद तुम्ही आता इथं फोडणीमध्ये घातली ना तरी सुद्धा चालेल, पण मी नंतर वरतून घालते हळद. आणि नंतर बघा आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला म्हणजे सॉरी गॅस हा पण बंदच केलेला आहे. गॅस बंद करून आपल्याला त्या गरम तेलामध्येच आपल्याला हे तडका द्यायचा आहे. नंतर तो याच्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करायचा आहे. आता मी वरतून इथं हळद घालते. आणि आता आपल्याला नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हा सर्व मसाला म्हणजे या मुरमुऱ्याला लावून घ्यायचा आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे. आता इथं आपला चटपट खमंग आणि कुरकुरीत असा इथं मधल्या वेळेत खाण्यासाठी आपला हा मुरमुरा चिवडा तयार झालेला आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर इथं आपला चिवडा रेडी झालेला आहे, म्हणजे तयार झालेला आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडची वाजवायची आहे. तर तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल की आपला चिवडा हा किती कुरकुरीत बनला आहे. एकदा नक्की ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.